सांगलीमध्ये शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू होती। यावेळेला शरद पवारांना तिसऱ्या आघाडी संदर्भातला प्रश्न विचारण्यात आला। मिश्किल टिप्पण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीवरती सुद्धा अत्यंत मिश्किल भाषेत टीका केली। शरद पवार म्हणाले, तिसऱ्या आघाडीमुळे आम्ही अत्यंत अस्वस्थ झालेलो असून आम्हाला तिसऱ्या आघाडीची भीती वाटते। पण शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीची जी काही खिल्ली उडवली त्यातून एक गोष्ट दिसून आली, ती म्हणजे सहसा शरद पवार हे अनेक लोकांना, अनेक पक्षांना आणि अनेक नेत्यांना अनुल्लेखाने मारतात। मात्र तिसऱ्या आघाडीला अनुल्लेखाने न मारता शरद पवारांनी चक्क त्यांची दखल घेतली, त्यांची मस्करी केली। शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला तिसऱ्या आघाडीची दखल घ्यावी लागते, यातच तिसऱ्या आघाडीची ताकद दिसून येते। तिसऱ्या आघाडीला शरद पवार खरंच घाबरलेत का? तिसऱ्या आघाडीचा शरद पवारांना फटका बसू शकतो का? सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समीर मोरे, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रात आता जे काही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये राजकारण सुरू आहे, त्यामध्ये विधानसभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात फाटाफूट होऊ शकते। याच निवडणुकीला पार्श्वभूमी असणारे ती जातीय राजकारणाची। जरांगे फॅक्टर, मूळ मराठा विरुद्ध ओबीसी असं मत विभाजन होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। असं असताना उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या विचारसरणीचा आहे, यापेक्षा महत्त्व दिलं जाणार आहे ते म्हणजे जातीला आणि जातीय समीकरणांना। असं असतानाही कोणताही पक्ष किंवा विचारसरणीपेक्षा यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये व्यक्ती केंद्रित राजकारण हे महत्त्वाचं ठरणार आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार हा इलेक्टोरल मेरिट घेऊन मैदानात उतरेल, ज्याचं वैयक्तिक करिश्मा हा मतदारसंघामध्ये जास्त असेल, तोच उमेदवार निवडणूक जिंकू शकतो। मग पक्ष, चिन्ह, विचारसरणी हे सगळे मुद्दे दुय्यम राहतात। या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवरती तिसऱ्या आघाडीची ताकद दिसून येते। कारण तिसरी आघाडी तयार करण्यासाठी जे नेते आहेत, त्यामध्ये प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू, मनोज जरांगे, संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी या सगळ्यांचा त्यांच्या मतदारसंघामध्ये वैयक्तिकरित्या करिश्मा मोठा आहे आणि शरद पवारांना त्या नेत्यांची ही ताकद नक्कीच माहिती आहे। तिसरी आघाडी जर महाराष्ट्रात निवडणुकीला मैदानात उतरली तर त्याचा सर्वाधिक फटका हा बसणार आहे महाविकास आघाडीला। सध्या शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांकडून भाजप विरुद्ध जी काही मतं आहेत ती एकत्र करण्याचं काम सुरू आहे। अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरमुळे जी काही मतं भाजप विरोधी तयार होत आहेत किंवा जे मतदान भाजप विरोधी जाणार आहे, त्यामध्ये जितकं जास्त भागीदार असतील तितकं मतविभाजन जास्त होणार आणि याचा फायदा हा थेट भाजपला होणार। अर्थात हे गणित जसं तिसऱ्या आघाडीला माहिती आहे, तसंच हे गणित उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांना देखील समजले आणि त्यामुळे सुरुवातीलाच महाविकास आघाडीकडनं तिसऱ्या आघाडीला याचा फायदा होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे। पण आता जेव्हा तिसरी आघाडी ही बनते, तेव्हा पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, विदर्भातला काही भाग, मराठवाड्यातला बीड, परभणी हा भाग, जिथे मनोज जरांगे पाटील, बाळासाहेब आंबेडकर, राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती यांचा वैयक्तिक करिश्मा हा प्रभावी ठरू शकतो। ते नक्कीच महाविकास आघाडीचं मतविभाजन करून नुकसान करू शकतात। विदर्भामध्ये अमरावती सारख्या जिल्ह्यात बच्चू कडूंनी दिव्यांगांसाठी उल्लेखनीय काम करून स्वतःचा मतदार हा गोळा केलेला आहे। जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा, बच्चू कडू यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। स्वच्छ प्रतिमा, जनतेसाठी तळमळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कर्दनकाळ अशी बच्चू कडू यांची ओळख आहे। असं असताना अमरावती सारख्या जिल्ह्यामध्ये बच्चू कडू यांची प्रहार संघटना चांगलीच फोफावलेली आहे। त्यामुळे तिसऱ्या आघाडीचा प्रयोग जर सक्सेसफुल झाला तर त्या सगळ्यामध्ये अधिक फटका महाविकास आघाडीला बसणार आहे। तिसऱ्या आघाडीतले सगळे प्रमुख नेते बघितले तर त्यांचा कधी ना कधी भाजपसोबत घरोबा राहिलाय। बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात, तर संभाजीराजे छत्रपती हे भाजपच्या तिकिटावरनं खासदार राहिलेले आहेत। राजू शेट्टी यांना शेतकरी नेता म्हणून भाजपने कायम सन्मानजनक वागणूक दिलेली आहे, तर बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर कायम ते भाजप धार्जिणे असल्याचा आरोप केला जातो। हे असं असताना तिसऱ्या आघाडीचे जर भविष्यात काही आमदार निवडून आले तर निवडणुकांनंतर ते राजकीय परिस्थिती बघून भाजपला जर सत्ता स्थापनेसाठी काही आमदार कमी पडत असतील तर ते त्याची मदत करू शकतात। राजकीय विचारसरणी असो किंवा राजकारण किंवा तिसरी आघाडी ही भाजपच्या जवळ जाणारी आहे। त्यामुळे तिसऱ्या आघाडीकडनं महाविकास आघाडीला धोका आहे। शरद पवारांनी ओळखलेला आहे आणि म्हणूनच शरद पवारांनी त्यांना टोला लगावल्याचं आता बोललं जातंय। विधानसभा निवडणुकांना तिसरी आघाडी तयार व्हावी का? या तिसऱ्या आघाडीमुळे महाविकास आघाडीला खरंच फटका बसणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।